सामने खेळले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने वेळ मिळतोय प्रत्येक खेळाडूला त्यांचा प्रामाणिक खेळ दाखवण्याचा. तुम्ही बॉलर असा किंवा बॅट्समन असा, तुम्हाला वेळ मिळतोय आणि त्या वेळेचा खूप सदुपयोग चांगला केला तर तुम्हाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी या क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडी परिसरामध्ये मिळतील. आणि असे खूप खेळाडू आहेत ज्या खेळाच्या बळावर त्यांनी प्रसिद्धी प्राप्त केली आहे आणि प्रतिष्ठेला मात्र ते प्राप्त झालेत. तर असे खूप सारी नावं आहेत आणि ती नावं घेतली तर यादी कमी पडेल, म्हणून आपण लगेच या सामन्याची सुरुवात करण्याची विनंती दोन्ही पंचांना करूया आणि सर्व संघांना करूया. दोन्ही संघाचे अध्यक्ष खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आलेत. तर दोन फलंदाज, रईस बिल्डर प्लीज जास्त वेळ घेऊ नका, कारण जवळपास 3:03 झालेत आणि दोन सामने आम्हाला अजूनही फिनिश करायचे आहेत. तर दोन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये, आगेकूच करत आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल, ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील. खूप चांगल्या पद्धतीचं फॉर्मॅट आहे. स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021 आयोजक आहेत रिहान एंटरप्राइजेस वडगर. सर्व वडगरची जी मंडळी आहेत ज्यांनी या सिटी क्रिकेटचं आयोजन केलं आहे आणि या 2021 या हंगामातली ही तिसरी सिटी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या सिटी क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. पंच गोकुळदास पाटील तसेच शकील कोटी सर हे दोन पंच तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत. या सामन्याचं निरीक्षण परीक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. खेळाडू कक्षात खेळाडूंनी बसून घ्यायचं आहे. खेळाडू कक्ष हे फक्त खेळाडूंसाठीच मर्यादित आहेत, तर फक्त खेळाडू कक्षामध्ये खेळाडूनेच बसायचे. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक स्टँड बनवले गेलेले आहेत, तर प्रेक्षकांनी प्रेक्षक स्टँडमध्ये बसून सामन्याची मजा घ्यायची आणि इन बिटवीन द गेम कुठल्याच खेळाडू कक्षातून आवाज आला नाही पाहिजे, जेणेकरून क्रिकेटचे जे स्वरूप आहे ते चांगलं दिसेल. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय, तो म्हणजेच खुद्द कर्णधार आतिश भामरे जो या डावाची सुरुवात करेल ॲज अ बॉलर. आणि फलंदाजी करण्यासाठी दोन फलंदाज येत आहेत, जितू तरे आणि योगेश हे दोन फलंदाज स्टार्ट करतील. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. 30 सकचं बंधन, 2 क्षेत्ररक्षक 30 सकच्या बाहेर, एक मिड विकेटला आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑनला. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सकच्या आत आहेत, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. काहीसा कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. खूप चांगला पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटमध्ये आतिशकडून. आतिश पाटील, आतिश माळी, यस आतिश माळी मानकोळीचा एक उत्कृष्ट दर्जाचा आक्रमक फलंदाज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कंट्रोल पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 धाव. आतिश भामरे खूप चांगली स्टार्ट असते आतिशची, कुठल्या ग्रामीण संघासाठी म्हणा किंवा सिटी संघासाठी म्हणा. SP दापोडेकडून खेळतोय. फुल टॉस आहे, खूप चांगली स्टिअर पाहायला मिळाले, पण बघूया फेकी अचूक यायला हवी होती. पंचांकडे अपील केली जाते, पण पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय फलंदाज. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. खूप चांगलं सावध पवित्रा घेतला जातोय, कारण त्यांना माहिती आहे SP दापोडे या हंगामामध्ये खूप चांगला खेळ राहिलाय, म्हणून रईस बिल्डर देखील सावध पवित्रा घेऊन खेळ करते. आतिश राईट नंबर विकेट. फुलटॉस आहे, फुलटॉसला फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फुलटॉस दिला होता, मेजवानी दिली होती आणि मेजवानी स्वीकारली जाते, दोन्ही हाताने स्वीकारली जाते आणि या 6 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. 8 या आकडे जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिक्सर. जितू खेळतो वैयक्तिक 7 धावांवर आणि योगेश खेळतो वैयक्तिक 1 धावांवर. आतिशच्या माध्यमातून चूक झाले आणि त्या चुकीचा भुर्दंड पडतोय SP दापोडे या संघाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपण पाहू शकताय. एक क्षेत्ररक्षक आहे गल्लीला, त्यानंतर एक पॉईंटला, एक कव्हरला, एक मिड ऑफला. ऑन साईडला 30 सर्कलच्या आत एक मिड ऑन आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. यावेळेस पिचिंग चांगली होती. उजव्या हलकाचा बाहेर ठेवला गेला आणि चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न झाला आणि वेगाला मात्र बीट झालाय फलंदाज म्हणजेच जितू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. खूप चांगला कमबॅक मिळवून देतो आतिश भामरे आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून SP दापोडे संघाला, कारण सुरुवात खूप महत्वाची आहे या डावाची. फुलटॉस आहे, गुडघे वाकवले, स्लॉक करण्याचा प्रयत्न झालाय. इनफिल्डच्या थोडासा पलीकडे चेंडू पडतोय. दरम्यान 2 धावांचा कॉल होता, फक्त 1 धावेवर समाधान आहे. फेक चुकते आहे, चांगला बॅकअप मिळतोय. 1 धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. बघा या षटकामध्ये काय पाहायला मिळालं तर एक चेंडू डॉट झाला, एक षटकार पाहायला मिळाला आणि 3 सिंगल
या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत एकही विकेट डाऊन झाला नाहीये. चांगली फलंदाजी मी म्हणेन रईस बिल्डर संघाची जितूच्या माध्यमातून आणि तितकी चांगली साथ मिळते योगेशची. शेवटचा चेंडू असेल स्ट्राईकवर बॅट्समन असेल योगेश, गोलंदाजी मार्कवर आतिश. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं, चेंडूला हलकंसं वळवलं देखील आहे आणि या शेवटच्या चेंडूवर थोडासा सुटकेचा निश्वास टाकतो. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो, हलकासा बाहेर वळतोय चेंडू, खूप चांगला बाउन्स मिळालाय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले बिनबाद 9 धावा. एक चांगली सुरुवात मी दोन्ही संघांकडून मिळेन, तर रईस बिल्डर संघाकडून का तर एकही गडी बाद झाला नाहीये आणि 9 धावांवर धावफलक आहे. आणि आतिश बांबरे यांनी कंट्रोल गोलंदाजी केले, 9 धावा फक्त खर्च केलेत या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच दोन्ही संघाकडून एक संमिश्र सुरुवात म्हणता येईल, कारण विकेट बाद झालेली नाही आणि 9 धावा फलकावर पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आतिश बांबरे आपण पाहतो ज्याला सफलता मिळाली नाही. नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्यायचे. आता मात्र P2 म्हणजेच पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असणार आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील. तर पाहूया ते 3 क्षेत्ररक्षक कुठल्या क्षेत्रात तैनात केले जातात. कारण आतापर्यंत यंग ब्रिगेड, सुभाषचा नंतर मी उल्लेख केला की SP दापोडे ही यंग ब्रिगेड आहे आणि खूपच विचार करून या सर्व खेळाडूंची निवड SP दापोडे संघात संघ मालकाने केले. खूप चांगले खेळाडू आपापल्या संघासाठी ग्रामीण खेळ करतात आणि सिटी क्रिकेटमध्ये देखील तितकंच चांगलं प्रदर्शन. नक्कीच दरम्यान P2चं दुसरं षटकांसाठी गोलंदाजी मार्कर भावेश चौधरी येतोय, मॅन फ्रॉम रानाल. P2चं दुसरं षटकांसाठी स्ट्राईकवर बॅट्समन असेल जितू, गोलंदाजी मार्कवर भावेश, पंचांच्या डावीकडून राईट आर्म व पिच होता, व्यवस्थित समन्वय झाला नाही आहे. जितूचं कुठेतरी नियंत्रण चुकते, बॉडी बॅलन्स व्यवस्थित झाला नाही आहे. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं पण शरीराचं संतुलन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा, दुहेरी आकडा गाठला जातोय. या अगोदर सामन्याचा उल्लेख केला तर 54 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि ते टार्गेट पूर्ण करताना शेवटच्या क्षणाला ते टार्गेट पूर्ण झालं. म्हणजेच काय टार्गेट कमीत कमी 60 ते 70 च्या दरम्यान असायला खूप चांगला हुकचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या बिनबाद 16. या षटकामध्ये मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला जातोय, तो म्हणजेच रईस बिल्डर संघाकडून. कारण आता योगेशने या षटकाचं नियंत्रण आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला परफेक्ट हुकचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. आपल्या संघाची धावसंख्या 6 ने पुढे नेतोय, तो म्हणजेच योगेश धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 16 धावा. 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला या पहिल्या डावामध्ये. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते भावेश चौधरी. राहणार संघासाठी खेळतो आणि सिटी क्रिकेटमध्ये SP दापोडेसाठी. राईट आर्म फुल टॉस आहे, व्यवस्थित कंट्रोल नव्हतं, प्रॉमिसिंग नव्हता आणि क्षेत्ररक्षण देखील थोडंसं चुकलं जाते. चिरागचं व्यवस्थित चेंडूवर नजर ठेवता आली नाही आहे. दरम्यान मात्र या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या 18 झाले. रिव्ह्यू घेतला जाते, पंचाच्या रिव्ह्यू घेतलाय का? नो. धावसंख्या बिनबाद 18 झाले. टाइम अप झाले. जी निर्धारित वेळ दिली आहे त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. 10 सेकंड, ओनली 10 सेकंड. बघा 10 सेकंड आहे आणि आंतरराष्ट्रीय नियम देखील आहे आणि 10 सेकंडच्या आत तुम्हाला मात्र पंचांकडे अपील करावी लागते आणि तसं कुठे होत नाही. बिनबाद 18 धावा. गोलंदाजी मार्कवर भावेश, राईट आर्म विकेट. यावेळेस लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला जातोय, चेंडू मिड विकेट क्षेत्रात येतोय. 2 क्षेत्ररक्षक येतात, इनफिल्डच्या आत चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय आतिशचा. दरम्यान डिरेक्ट हिट आहे. पाहूया धाव घेण्याचा रस आहे का? नाही, फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या झाली बिनबाद 19 धावा. बघा विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न होतोय पण विकेट काही मिळत नाही. धावा मात्र होत आहेत, सिंगल डबलच्या सहाय्याने काय होणे धावा होत आहेत. योगेश या फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकासाठी प्रणय पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि खूप वेळानंतर कुठल्या तरी वैयक्तिक खेळाडूला पारितोषिक जाहीर होते. पाहूयात उत्साह वाढेल का या पारितोषिकाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली बिनबाद 19. भावेश, राईट आर्म विकेट जितूसाठी. फुल टॉस आहे, इनफिल्ड क्लिअर केलं जाईल. मिड ऑनला पार करून चेंडू लॉंग ऑन क्रॉस करतोय, सीमारेषा गाठतोय, चौकार येतोय. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, कारण मिड ऑफ वर उभा होता आणि त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिजन मधून लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेळताना आपण पाहिला होता. कारण मिड ऑन वर होता चिराग माली आणि त्याच्या डोक्यावरून फटका केला होता फलंदाज जितू दरे याने.
भावेश राईट मूव्ह. हो हो, खूप चांगल्या पद्धतीने पॅडल स्वीप केले जाते, चेंडूला मात्र वळवलं जाते ते म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बघा क्षेत्ररक्षण किती दर्जेदार होते एस पी दापोडे संघाचं. जवळपास आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेत. अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रईस बिल्डर संघाची धावसंख्या झाली बिनबाद 24. खूप चांगल्या धावगतीने खेळ होतो रईस बिल्डरचा सुभाष सर. नक्कीच, कारण 12.00ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केलेली आहे, राखलेली आहे. कोणताही फलंदाज बाद झाला नाही ही मनीष पाटील सर आहे एक जमेची बाजू आहे. कारण जितो तर अजूनही खेळपट्टीवर आणि त्याला चांगली साथ देतोय योगेश हा फलंदाज. बघा एक्सपिरियन्स कंपेनर आहे जितू तरे आणि तो आपला अनुभव आपला पणाला लावतोय, अंजूरसाठी खेळतोय आणि आता मात्र खूप चांगला रईस बिल्डर संघासाठी खेळ होतोय. आणि अनुभव संघामध्ये असायला हवा, कारण अनुभवामुळेच मात्र जेव्हा तुमचा संघ संकटात असतो ना तेव्हा तो अनुभव तुम्हाला संकटातून बाहेर काढतो. आणि मागील उदाहरण आपण देऊ शकतोय दीपक मडवी याचं. डेफिनेटली. बघा दीपक वडवी जरी तो जुना खेळाडू असला, ओल्ड असला, तरी सुद्धा त्याने आज मात्र खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन तो चमकलाय आणि या हंगामामध्ये अजून काही अपेक्षा आपण ठेवू शकतो पुढील येणाऱ्या सिटी क्रिकेटमध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जितू. धावसंख्या झाले रईस बिल्डर संघाची बिनबाद 24 धावा. चांगली सुरुवात रईस बिल्डर संघाची या डावामध्ये होते. नाणेफेक हरून फलंदाजी केली जाते आणि फलंदाजी करताना कुठलीच चूक नाही झाली आतापर्यंत. चांगला प्रयत्न होतोय, स्ट्रोक देखील चांगले येतात, ड्राईव्ह देखील चांगले पाहायला मिळतात आणि कुठेतरी एक समाधानकारक फलंदाजी होते रईस बिल्डर संघाची. नवीन गोलंदाज येतोय बिग बर्ड ऑफ राणाल मिस्टर चिराग माळी. गोलंदाजी मार्कवर असेल, पंचाच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जितू. यावेळेस आखुटेपद चेंडू होता, पुल करण्याचा प्रयास झाला, तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक जाणवला नाही. वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली 25 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे, पण कुठेतरी विकेटचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण मात्र खूप चांगली फलंदाजी होते. कुठेतरी प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं पाहायला मिळते. चिराग माळी गोलंदाजी मार्कवर, वेगवान रनअप आहे, राईट हार्म पेस बॉलर आहे. पुन्हा एकदा गतीने बीट करण्याचा प्रयत्न झाला, यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि कुठेतरी विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न 3ऱ्या षटकामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या 25. पहिला गडी बाद. आणि सुभाष सर या विकेटचं महत्त्व किती होतं रईस बिल्डर संघासाठी, कारण खूप चांगली भागीदारी बनवत होती. कुठेतरी भागीदारी बनल्यानंतर मोठे मोठे स्ट्रोक देखील किती वेळा आपण येताना पाहिलेत आणि कुठेतरी आता दबावामध्ये परत येईल रईस बिल्डर या पहिल्या विकेट नंतर. नवीन फलंदाज साहिल शेख येतोय, ज्याने BPL स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्डही पटकावला होता आणि त्याच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट वेगवान अर्धशतकी आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि सुभाष सर नक्कीच मला माहीत होतं जसं हा खेळाडू आलाय काहीतरी रेकॉर्ड तुमच्या मुखातून येणार आहे आणि तो रेकॉर्ड आलाय नेहमीप्रमाणे. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या 25 आहे. नवीन फलंदाज साहिल शेख येतो 3ऱ्या क्रमांकावर, ज्याने खूप चांगला खेळ या हंगामामध्ये केलाय. पाहूया या बहुमूल्य स्पर्धेमध्ये कसा खेळ होईल का, कारण हे सगळे जे रेकॉर्ड आहेत ते भूतकाळातले आहेत, पण आता मात्र तुमच्या संघाला गरज असताना तशी कामगिरी आज होणं अपेक्षित आहे. पाहूया तशी कामगिरी आज होईल का, कारण कागदोपत्री तुम्ही कितीही चांगले असाल तरी आजच्या दिवसामध्ये आजच्या स्पर्धेमध्ये तुमच्या संघासाठी तुमचा चांगला खेळ झाला पाहिजे. पाहूया तसा चांगला खेळ साहिलकडून होतोय का, कारण खूप चांगलं एक्सपिरियन्स कंपेनर जितू प्रदर्शन करतोय ॲज अ बॅट्समन. आपल्या संघासाठी खेळतोय. वैयक्तिक 15 धावांवर त्याने आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय. 15 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्यात आणि 10 धावा करून बाद झाला योगेश. चिराग माळी गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल बॅट्समन साहिल. धावसंख्या झाले रईस बिल्डर संघाची 1 गडी बाद 25. यावेळेस पुन्हा एकदा पिचिंग चांगली होती. उजव्या यष्टीच्या हलक्याशा बाहेर गुडलँड स्पॉटला पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा 1 गडी बाद. 3 चेंडू डिलिव्हर करून झालेत. खूप वेगाने चेंडू हाताळतो आणि पिचिंग देखील तितकीच चांगली आहे चिराग माळीची आणि या हंगामामध्ये खूप चांगला खेळ त्याचा देखील राहिला आहे. बघा हे हंगाम काही खेळाडूंसाठी खूप चांगलं राहिलं आहे, काही खेळाडूंसाठी खराब, पण चांगलं प्रत्येक खेळाडूसाठी राहिलं आहे. कारण 8 महिन्याचा जो अवधी होता जो त्यांनी घरी घालवला आहे तो कुठेतरी युटिलाइज करायचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय आणि आपलं नाव करण्याचं काम करतो. यावेळेस अपील केले गेले होते पंचांकडे. पंचांच्या माध्यमातून लेग बाय चिखून. धावसंख्या झाली 1 गडी बाद 27 धावा. 4 चेंडू डिलिव्हर करून झालेत आतापर्यंत या पहिल्या डावातल्या 3ऱ्या षटकातले. नक्कीच चिराग माली सध्या मनीष पाटील सर आपण गोलंदाजी मार्गावर पाहतो आणि नुकताच संपन्न झालेल्या जॉय कुमार ट्रॉफीमध्ये
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूंनी पटकावली होती. क्या बात आहे. स्ट्राईकवर बॅट्समॅन साहिल, गोलंदाजी मार्कवर चिराग, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पिचिंग खूप चांगली होती. खोलवटप्याचा चेंडू तो ब्लॉक होल होता आणि लोअर बॅकलिपने चेंडूला ड्राईव्ह केलं जाते. लॉंग ऑन द क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 या आकड्यावर. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 1 गडी बाद केलाय, त्यानंतर 4 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि कुठेतरी 2 षटकांत 24 धावा होत्या आणि आता कुठेतरी धावांना अंकुश लावण्यासाठी आतिश भांबरे याने खूप चांगलं अस्त्र वापरलंय दीपेश मळे यांच्या माध्यमातून. लास्ट बॉल असेल या तिसऱ्या षटकात. धावसंख्या झाली 1 गडी बाद 28. यावेळेस ऑन साईडला खेळून काढले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा. चिरागचं षटक खूप यशस्वी ठरते कारण फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात आणि माणकोलीचा दीपेश माळी आणि राहणालचा चिराग माळी हे 2 जे आहेत आपलं नाव आणि आपलं आडनाव या भिवंडी परिसरामध्ये मोठं करतात. काय म्हणाल सुभाष सर? नक्कीच कारण आपण असंही म्हणू शकतोय चिराग माले दीपेश माले ज्यांच्या शिवाय भिवंडीचा टेनिस क्रिकेट आहे खाली. क्या बात आहे. तर नक्कीच जसं पुढच्या 3 षटकांसाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर या परिसरातला कॉम्प्युटर समालोचक म्हणजेच काय मिस्टर सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्यासमोर तुम्ही भाईंदर पाडा इथे समालोचन केलं होतं भाईंदर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आणि ज्यांच्या माध्यमातून नक्कीच इंटरव्ह्यूचा रेकॉर्ड्स मित्रांनो आपण पाहिला होता. 100च्या वर इंटरव्ह्यू ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले गेले होते आणि त्यांचा सन्मानही आपल्याला पाहायला मिळाला होता कारण त्यांची इंटरव्ह्यू त्यानंतर घेतली गेली होती. प्रत्येक खेळाडूचा नक्कीच खेळाडूला घराघरात पोहोचवण्याचं काम लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मनीष पाटील सरांनी केलं होतं. त्यांचाच आपण आवाज ऐकत होतो. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन दर्शन पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर बॅक टू बॅक 2 स्पर्धांमध्ये मनीष पाटील सर दर्शन पाटील यांनी चांगले प्रदर्शन करताना दोन्ही टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड प्राप्त केलेला आहे आणि दर्शन पाटीलला याही स्पर्धेमध्ये तो रेकॉर्ड कायम ठेवतोय का हे पाहायचं आहे कारण चांगलं प्रदर्शन आणि आयोजक संघ जो आहे त्या संघाचा खेळाडू आहे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पहिला चेंडू चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सामना आपण पाहणार आहोत धनेश इलोन कुक्षे पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम विपक्ष भरत देवलीकर फॅम टीम सुरेश इंटरप्राइजेस पाये या 2 संघामध्ये. यावेळी मात्र क्लीन बॉल अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन दर्शन याचं. दर्शन पाटील याचं चांगलं प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळतं आहे. मनीष पाटील सर आपल्या माहितीसाठी पहिला जो इव्हेंट झाला होता अग्रजा प्रतिष्ठान पोगा आयोजित स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक आणि त्या चषकामध्ये तब्बल 11 विकेट प्राप्त केले. त्याने बेस्ट बॉलर ठरला होता. त्यानंतर जॉयकुमार ट्रॉफीमध्ये या गोलंदाजीने सर्वाधिक 10 विकेट प्राप्त केले होते आणि त्याही स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरला होता. आणि जर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर मिळाला तर बेस्ट बॉलरची तिकडी आपण म्हणू शकतोय. नक्कीच तसाही तालुक क्रिकेटचा एक विक्रम आहे सूरज जोशीच्या नावावर आहे. पिंपलगर एक्सप्रेस सन ऑफ भिवंडी क्रिकेट एका संघामध्ये तब्बल 7 वेळा कंटिन्यू बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्या गोलंदाजाने पटकावलेला आहे. यावेळी समोर केलेला आहे स्टँड इन डिलिव्हर राजा गुळू याच्या बॅटहून निघालेला हा धडाकेबाज षटकार. राजा गुलवे यांनी कालच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही पटकावला होता आणि तेच खेळ तीच इनिंग पुन्हा एकदा जणू काय त्यांनी कायम ठेवलेलं आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे आणि स्टँड अँड डिलिव्हर म्हणजे काय खडे स्ट्रोक खेळून काढला आहे. आपल्या संघासाठी 6 धावा देखील जोडल्या आहेत आणि खूप चांगला असाच प्रयत्न राहिला तर कुठेतरी धावांना आकार येऊ शकेल. दर्शन पाटीलच्या विरोधात चढवलेला हल्ला. धावसंख्या 35. पुन्हा एकदा मोठा फाटका योग्य ते अंतर आणि योग्य ती उंची चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आणि
सुभाष सर, असं कुठेतरी वाटतंय जितू बाद होण्याचा फायदा कुठेतरी त्यांच्याच संघाला होत आहे, कारण राजा गुळवी आला आणि आल्या 2 चेंडू 2 षटकार खेचलेत. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर सचिन भोईर चॅलेंज स्पोर्ट्स आणि बिलाल शेख माऊली स्पोर्ट्स. पाहूया तिसरा फलंदाज आजच्या दिवसामधील आणि एकंदरीत 6वा फलंदाज या स्पर्धेमधील बनतोय का राजा गुलवे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि दोन्ही षटकारांनी धावसंख्येला येतोय चांगला आकार. धावसंख्या 6 वाढून झाले ते 41 धावा. धावसंख्या 41 41. आजच्या दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाने सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं होतं नवाब स्पोर्ट्स संघाला. आज दुसऱ्या सामन्यामध्ये माऊली स्पोर्ट्स संघाने बालाजी स्पोर्ट्स संघाला पराभवाची धूल चालली होती बिलाल शेखच्या अर्धशतकाच्या जोरावर. आज तिसऱ्या सामन्यामध्ये जयकुमार टेमकर संघाने 4 मुंड्या चित केलं होतं शिवा स्पोर्ट्स या संघाला. आणि आजच्या चौथ्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाने आडी 444 ओवली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. आणि आजच्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय SP दापोडे विपक्ष रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या 2 संघामध्ये. 5वा सामना सध्या सुरू आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकवर आपण पाहतोय फलंदाज राजा गुलवी. आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. षटकारांची हॅट्रिक करणारा आजच्या दिवसामधला तिसरा आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये 6वा फलंदाज बनतोय. आणि कुठेतरी चिरागने जी चांगली कामगिरी केली होती सुभाष सर, त्या कामगिरीवर पाणी फेरलं जाते दर्शनच्या माध्यमातून. 3 षटकार आलेत. दर्शन राईट आर्म ओव्हर. हो, खूप चांगल्या पद्धतीने आतला चेंडू होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसला जातोय आणि अशा पद्धतीने षटक संपतेत चौथ्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 47 झाले. पुन्हा एकदा तोच धावगती आहे. 12च्या धावगतीने खेळ होतोय. 47 धावा झाला. जर याच धावगतीने खेळ झाला तर 72 ते 75 धावा पाहायला मिळू शकतील सर. नक्कीच पूर्णपणे सहमत आवल्या माताशी माता राजा गुलवी यांनी धावसंख्येला चांगल्या प्रकारे आकार दिलेला आहे. दर्शन याला तब्बल 3 वेळा शिमरचे दर्शन घडवलेलं आहे. कारण 3 षटकार आपल्याला बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. इथून मात्र वापसी करावी लागेल SP दापोडे या संघाला. धावसंख्येमध्ये 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. चिराग माली कंटिन्यू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, ज्याने या अगोदरचं चांगलं षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेटही प्राप्त केला होता. दरम्यान ग्रामसेवक अनिल कंगणे साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. आपल्या रिहायन एंटरप्राइजेस सोडकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय विनोददादा स्मृतिचषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही, कारण क्रिकेट आपण पाहतोय अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा खेळ. चिराग माली राईट अंबरतो विकेट. यायला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू जो होते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 6+1 7 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. साहिल शेख मॅन फ्रॉम डोहले, ज्याने BPL स्पर्धेमधील फास्टेस्ट 50चा विक्रम केला होता आणि BPL स्पर्धेमधील इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड या खेळाडूने पटकावला होता. फ्रीट चेंडू आणि फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतो पाहूया. यावेळी मात्र घुटना टेक और सिक्सर देख. आणखीन एक षटकार.
अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6ने वाढते. धावसंख्या 6ने वाढून दिलेली आहे ती. धावफलकावर 60 धावा. विचार करण्यास मजबूर केलेलं आहे ते आतिश भांबरे, चिराग माली, दर्शन पाटील यांना. फलंदाज साहिल शेख का 2 चेंडूंवर जणू काय प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला सांगतोय तू शिक्सर देख. धावसंख्या धावफलकावर 60 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. कारण या अगोदर राजा गुलवे आणि त्यानंतर साहिल शेख अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडलेले आहेत. चेंडूची चामडी अक्षरशः लोळवली जाते. हुक करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र वापसी करतो गोलंदाज चिराग माली. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 60 धावा. आपण जो सामना पाहतोय रेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विपक्ष SP दापोडे या दोन संघामध्ये. चिराग माले बॉलिंग मार्कवर. सामनाकडे फलंदाज पुन्हा एकदा साहिल शेख. समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज साहिल शेख याची खेळी संपुष्टात. एक नकच वादळ इथे थंडावताना आपण पाहतोय. मात्र अजूनही राजा गुलवे खेळपट्टीवर आहे जो 3 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 18 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगला झेल तिथे समाप्त केला होता डेव्हिड ऑर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील याने. नवीन फलंदाज अक्षय टेटे येतोय. मॅन फ्रॉम नानकर. मात्र सामना करेल फलंदाज राजा गुलवे मॅन फ्रॉम निंबावली. गोलंदाजी मारूवर गोलंदाज चिराग माली मॅन फ्रॉम रानाल. यावेळी अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉट चेंडू पिच होऊन इस्ट्रेक्शाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बाउन्सही आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चांगले कमबॅक करताना 2 षटकारानंतर आपण पाहतोय तो गोलंदाज चिराग माली. तालुका क्रिकेटमधील फोकस ऑलराऊंडर. चिराग माली सामना करेल फलंदाज राजा गुलवे. यावेळी आपटलेला चेंडू. चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेला आहे. कुठली संधी नाही. चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. टॉप गिअरमध्ये फलंदाजी चालू आहे या दोन फलंदाजी. जबरदस्त फलंदाज राजा गुलवे आल्या 3 षटकार खेचलेत आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. आणि SP दापोडे जो संघ या वर्षी हंगामामध्ये चांगला खेळ करतोय त्यांच्या समोर एक कडवं आव्हान ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे रेस बिल्डर संघ. नक्कीच पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहेत. दरम्यान पंचांकडून 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथे दिला गेलेला आहे. धावसंख्या 4ने वाढते. चांगला चौकार आणि धावसंख्येला 4ने येतोय चांगला आकार. धावसंख्या 4ने वाढून दिलेली आहे ती 64 धावा 64. चिराग माली सामना करेल फलंदाज राजा गुलवे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून दिलेली आहे ती. धावफलकावर 65 धावा. 65 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर कुठेतरी 13च्या धावगतीने खेळ होतोय आणि SP दापोडे सारखा संघ कुठेतरी चाचपडतोय फॉर्मसाठी. कारण चिराग माळीचं जे षटक होतं तिसरं ते फक्त एक महत्त्वपूर्ण निर्णायक षटक ठरत होतं. बाकी सर्व गोलंदाजांना मार बसला जातोय आणि हावी होतोय रईस बिल्डर संघ या डावामध्ये. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. दरम्यान पुढील सामना आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश्वर कुक्षे विपक्ष भरत देवलीकर फॅम टीम सुरेश एंटरप्राइजेस पाय या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचे. 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 65 धावा 65 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द 5th ओव्हर. आतिश भांबरे येतोय
गोलंदाजी मार्कवर मारता क्या न करता आतिश भांबरे याला नक्कीच गोलंदाजी मार्कवर यावं लागतंय. तर धावांचा वेग खूप वाढलेला आहे. 65 धावा आपल्याकडे झाल्या गेले आहेत आणि अजूनही चला लगेच जायचंय आणि जी ड्रिंक्स तुम्हाला हवे ती ड्रिंक्स घेऊन लगेच तुम्ही मैदानाच्या बाहेर यायचं कारण सामना ऑन करायचा. 4 वाजलेत मित्रांनो आणि अजूनही पहिल्या डावातलं एक षटक शिल्लक आहे. यानंतर एक डाव आणि एक मॅच शिल्लक आहे. तर लगेचच आपण सामना स्टार्ट करायचा आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 65 धावा रईस बिल्डर्स. नक्कीच 5 षटकांची समाप्ती 65 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जितू तरे ज्यांनी 16 धावांचं योगदान दिलं होतं, योगेश यांनी 10 धावांचं योगदान दिलं होतं आणि साहिल शेख यांनी 14 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. राजा गुळे अजून खेळपट्टीवर आहे. 3 षटकाराने एका चौकाराच्या मदतीने तो खेळतोय. अक्षय टेटे नुकताच खेळपट्टीवर आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज टायगर ऑफ वडगार जीत पाटील येतोय. शेवटचं षटक करण्यासाठी जीत पाटील गोलंदाजी मार्कवर सिटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विचार केला तर सर्वोत्कृष्ट क्रमांक 2चा स्पेल नक्कीच जीत पाटीलच्या नावे आहे, ज्याने हा कारनामा आमदार चषकामध्ये केला होता. तो जीत पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामनागर फलंदाज राजा गुलवी. राजा गुलवी चेंडू सगळ्या बाजूला वलवी, चेंडू शुमाबार 6 धावा षटकार. नंबर 4 क्रमांकावर राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा संघ रँक करत आहे. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचं यंदाच्या अंगामध्ये राहिलेलं आहे. नंबर 3वर एस पी दापोडे संघ रँक करतोय आणि नंबर 4वर राईस बिल्डर्स डेव्हलपर्स हा संघ रँक करतोय. क्या बात आहे. नक्कीच मी माहिती तुमच्याकडून घेणार होतोच आणि माझा प्रश्न देखील हाच होता की कसं टॉप 10 अशी रँकिंग होते का सिटी क्रिकेटमध्ये. ती माहिती तुम्ही पोचवली, धन्यवाद. जीत पाटील यावेळी मात्र सोडून दिला जातो चेंडू. अशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर आपण पाहतोय 71 धावा 71. लगातार 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जालिंदर पाटील यांच्याकडून दिलं जाईल. टायगर ऑफ वडगर जीत पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जीत पाटील यावेळी मात्र क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि राजा गुलवी याची केली संपुष्टात. थँक्यू. सुबह का बोला शाम को घर आहे तो उसे भुला नाही कहते. आणि कुठेतरी या शेवटच्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पलटवार केला जातो. जीतच्या माध्यमातून विकेटचा शोध घेतला जातो. पहिल्या चेंडूवर 6 आले होते, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर एक विकेट. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 71 या आकड्यावर. नक्कीच 71 धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झाला. मात्र राजा गुलवी यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 29 धावांचं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये 4 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. नवीन फलंदाज जीतू येतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. जीत पाटील शेवटचं षटक घालतोय. सामनागर फलंदाज जीतू. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक आतिश माली चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत जीतू याला संधी मिळते एका धावेने आपल्या खातं उघडण्याची. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावपलकावर 72 धावा. स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपला आपण पाहतोय आतिश माली मॅन फ्रॉम मानकोली. डेब्यूट विकेट रिजनमध्ये आतिश भांबरे मॅन फ्रॉम वल आणि वायडिश लॉंग ऑन रिजनमध्ये बिग बड ऑफ रानाल चिराग माली.
भावेश चौधरी स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश मडवी थोडंसं वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनला आता जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याला तैनात केलं गेलेलं आहे. यावेळी फुलटॉस जाऊन घेऊन चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. बिग बट चेंडू खाली. कॅच ऑफ द मॅचच्या चिराग माली सेफ हँड आणि फलंदाज बाद. दोन विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत. 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे जित पाटील. नक्कीच जित पाटीलच्या आवाजाने मित्रांनो आपण हा खेळाडू कुठे आहे तो ओळखू शकतो. त्याची डरकालीच काफी आहे. म्हणूनच नक्कीच त्याला म्हटलं जात आहे टायगर ऑफ वडगर. नवीन फलंदाज खिजर रईस येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 72 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी एक गोलंदाज जित पाटील. आता मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेले मिड ऑफ आणि मिड ऑन. यावेळी वरून केलेल्या इनफिल्डच्या वरून अतिशय उत्कृष्ट फटका सीमा पार 6 धावांसाठी षटकार. काय आता किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल सुरेश इंप्रेस संघाला? ग्राउंडच्या हिसाबात तर 65 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बघा धनेश इलेव्हन कुक्स हे एक मोठं नाव आहे आणि मोठं नाव असल्यावर तेवढी जबाबदारी देखील वाढते कारण तुमचा फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. तर हे मोठं नाव टिकवण्यासाठी तुमच्या संघाकडून तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा एकच आहे, फक्त 100% देण्याचा प्रयत्न करा सगळ्या प्रकारांनी बस. सर्वात जास्त विश्वास तुमचा तुमच्या संघातल्या कुठल्या खेळावर आहे? आहे जयेश पाटील आहे, भावेश पवार, महेंद्र,
या बात आहे. तर नाणेफेक जिंकली ती म्हणजेच सुरेश इंदूर पायी संघाने आणि सुरेश इंदूर नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. आणि यामध्ये केले धनेश 11 कुक्से संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी दोन्ही संघांना गोड शुभेच्छा. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू. Thank you so much, Manish Patil. Back to cricket now. You are watching endless cricket. Beautiful evening here. Let Vinod Dada Memorial Cup 2021 Vadgar. 79 targets set by Rais Builder and Developer in front of SP Dapode. Dapode, please sending your openers. I think the asking run rate is 13.50. On-field umpire Gokuldas Patil and umpire Shakil Kutti. Yogesh open the bowling attack to openers Atish Bambre. Atish Bambre and Bhavesh Chaudhary, man from Wall and man from Ranal. 79 the target. Now, beautiful evening. Yogesh open the bowling attack. Last match, Suresh Pai won the toss, selected bat first. Yesterday, Tish Thakre made a fastest half century in this season. In 13 balls, he made 50 runs. Yogesh facing him, Bhavesh Chaudhary. Bhavesh Chaudhary played a 3 good knock in Pogaon Cup, late Anna Appa Memorial Cup. First ball, bowled him, perfect Yorker. And Bhavesh Chaudhary is out for duck. What a magnificent delivery indeed. Look at that beautiful ball between 2 foots, swinging Yorker, and Bhavesh Chaudhary on his way. SP Dapode, a very shaky start here. Not for one new batsman in. Atish Mali, men from Mankoli on 1 down position. SP Dapode chasing a huge total of 79. Yogesh to Atish Mali. Akshay Thete adjustment in the field. One of the very fighter cricketer. Raja Gulvi at long on, and there is a mid-wicket fielder right on the fence. Khizar at extra cover. Yogesh. Right arm over the stumps. Ball this time put away in vacant area. No chance to fielder. One bounce cross the boundary for 4. So, Atish Mali of the mark with boundary and SP Dapode 4 for the loss of 1 wicket. Jitu Tare adjustment in the field. Akshay Thete himself to cow corner. Now moving to orthodox mid wicket. Yogesh.
Ball this time is step out. Treman nicely. Akshay Thete after it. But enough time batsman gets two. So 2-2 score now. Atish Mali frees his arms. He's on 6. And SP Dapode 6 for the loss of 1 wicket. Around the off stump, cross batted is stroke from Atish Mali. Yogesh. Goes to Mali. Treman very nicely over the infield, but not a very power back stroke. Once more he gets 2 runs. He moves up to 8 and SP Dapode 8 for the loss of 1 wicket. In very first ball, Bhavesh Chaudhary bowled by Yogesh. Large batting to follow. Big Bird Chirag Mali, Sunil Patil, Pritesh. This time it's in the air, could be caught. Raja Gulvi under it, and Atish Mali is out. DJ Kamya and DJ Eki. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला नवरात्रीचे 9 दिवसाला Not a perfect elevation, not getting too much elevation around the off stump. Cross batted is stroke high in the air. No mistake made by Raja Gulvi. Yogesh claimed 2 wickets so far. And his score is 8 for the loss of 2 wickets. New batsman in Avi Patil. But I think Rais builder and developer control in first over claimed 2 important wickets. कल्पेश पाटिल ने कहा है कि अभी पाटिल सिक्सर के हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का इनाम दिए जाए. कल्पेश पाटिल और मनोज पाटिल की तरफ से. But it has been a wicket taking over from Yogesh so far. 2 important wickets. Now Atish Bambre on his strike. Lot of depend on captain's shoulder. Goes to Atish, try to swing. Looking for a runs. No says. And that marks an excellent overturn from Yogesh. Consider 8 runs and claim 2 wickets. एक ओवर की समाप्ति 8 रन 2 विकेटों के नुकसान पे. बचे हुए 5 ओवर में राजा बता रहे हैं कि कितने रन चाहिए. 71 रन. इसका मतलब है कि जो आस्किंग रन रेट है वो काफ़ी ऊपर जा चुका है. 14.220 का आस्किंग रन रेट है. गेंदबाजी में अक्षय ठेटे को बुलाया गया है, जिन्होंने पायनियर के सामने जॉय कुमार ट्रॉफी में हैट्रिक किया था. सामना करेंगे बैट्समैन अभी पाटिल जो अभी अभी आए हैं. समय में कॉपरेट करें रईस बिल्डर एंड डेवलपर. तारिक रईस है हमारे बीच में, जो काफ़ी नज़दीकी से मैच का मज़ा ले रहे हैं. सेमीफाइनल में पहुंची थी और 1 रन से रईस बिल्डर एंड डेवलपर पोगांव के टूर्नामेंट में 1 रन से आरडी से मैच हारी थी. चौकों की और सिक्सर की अगर हैट्रिक होती है तो एसपी दापोटे के बल्लेबाजों को कमलाकर पाटिल की तरफ से 500 रुपये दिए जाएंगे. अक्षय ठेटे पहली गेंद फुलर लेन, बॉलर बैक ड्राइव, कोई रन नहीं. अक्षय ठेटे की एक खासियत है कि एक ही एक्शन में गेंदों में ज़्यादा तब्दीली करते हैं. थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में हाईएस्ट सेकंड विकेट टेकर रहे थे विवेक शेलार के बाद. अक्षय ठेटे फुल टॉस गेंद, ड्राइव के हवा में, फील्डर आ रहे नीचे, बढ़िया कैच खीजर का और आउट हो गया अभी 0 का चश्मा पहन के.
नए बैट्समैन प्रीतेश आए बल्लेबाजी के लिए, प्रीतेश पाटिल। लेकिन कहना होगा कि 3 विकेट लेने के बाद दबाव बढ़ता हुआ एसपी दापोटे पर। करण पाटिल फैम टीम है। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अक्षय ठेठे। बहुत कुछ डिपेंड करता आतिश बामड़े पे, टीम के कैप्टन है, बहुत अच्छे टच में है। स्लॉग स्वीप, गेंद इस वक्त बैकवर्ड ऑफ द स्कोर। ओ हो, क्या कोशिश थी वहां पर। अगर ये कैच पकड़ा जाता तो बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट होता, लेकिन गेंद रिकोशेज हो गई। 4 रन। के कैचेस को स्कोर है 12 रन 3 विकेटों के नुकसान पर। लग रहा है कि रईस बिल्डर एंड डेवलपर के गेंदबाजों ने कमर कस ली है। अक्षय ठेठे फिर से फुलर लेन की गेंद मिड ऑफ पे सीधा ट्रैवल की, थोड़ा फंबल किया, 1 रन पूरा किया। खिजर थे वहां पर जिन्होंने एक बहुत अच्छा कैच पकड़ा था। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ एसपी दापोटे का 13 79 का पीछा कर रही। आज पहला ही मुकाबला सुपर ओवर में गया, चैलेंज और नवाब स्पोर्ट्स का। जो कैच सुपर ओवर में जरार मुल्ला से छूटा था सचिन का, वो भी महंगा पड़ा, और जो कैच कॉट एंड बॉल माजिद शेख ने छोड़ा था सचिन का, वो भी महंगा पड़ा। अक्षय ठेठे राइट आर्म ओवर द स्टंप्स, अपने स्टेप में चूके। अंपायर का डेड बॉल का इशारा, अंपायर शकील कोटी का। अक्षय ठेठे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फुल टॉस, गेंद स्विंग कर दिया गेंद को। 6 रन काउ कॉर्नर के ऊपर, और रिव्यू मांगा है। बीमर गेंद है, और बल्लेबाजों की तरफ से लिया जाने वाला ये रिव्यू सफल होता हुआ, और कुल मिलाकर रन आगे बढ़ते हुए पहुंचे 20। भावेश पवार, आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। अरफन मौला खिलाड़ी और विवेक शिलार, आपको भी आना है। फ्रीट अक्षय ठेठे आतिश बामड़े के लिए, इस मरतबा ड्राइव किया डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। रितेश बल्लेबाजी कर रहे इस वक्त। देखिए आप प्रीतेश का पूरा रिकॉर्ड उठा के देखिए इस सीजन का। कोई भी सिचुएशन में वो आ जाए, वो टीम को सिर्फ रन ही देते हैं। ग्रेट बैट्समैन। और कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पे 24 बने। बचे हुए जो 4 ओवर हैं, वहाँ पे जीतने के लिए रन चाहिए 55।
कल प्रीतेश ने आमदार चषक बनेली में मैन ऑफ द सीरीज का बाइक जीता था और आज उनके एक शॉट का वीडियो बहुत ज़्यादा वायरल हो रहा है जो उन्होंने सिर्फ नज़ाकत से स्वीप किया था 6 रन। हालांकि मेरे साथी कमेंटेटर और कई उन्हें हार्दिक पांड्या कहते हैं, लेकिन एक एक के हार्दिक पांड्या भिवंडी योगी को गौली सर ने नाम दिया था। गेंदबाजी में योगेश को कंटिन्यू रखा गया है। आतिश के लिए विकेटों में गेंद आ रही थी, छोटी बैकलिप से केवल हल्के हाथों से ड्राइव किया, मिड ऑन पे 1 रन, 25 पे पहुंचा है स्कोर। फील्ड की जमावट लगभग एक डीपिश गली है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, ऑफ साइड में सर्कल में अच्छी गेंद क्रीज बॉक्स से खेले थे, बीट किया बैट्समैन को। अच्छी वापसी की योगेश ने, पहला ओवर भी बहुत अच्छा किया था योगेश ने, जहां पर उन्होंने 8 रन देकर 2 विकेटें ली थी। योगेश प्रीतेश के लिए बहुत अच्छी गेंद ब्लॉक होल्ड में थी, नीचे बैकलिप से ड्राइव किया, राजा गुलवी के पास लॉन्ग ऑन पे 1 रन। लगातार बैट्समैन के पैरों को फॉलो कर रहे हैं, निशाना बना रहे योगेश। स्कोर 26 रन 3 विकेटों के नुकसान पे, 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। योगेश बढ़िया गेंद, लगातार ये देखिए हल्की सी गेंद, ऐसा लग रहा था कि हवा में ही हलचल होकर आई थी। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं योगेश। आतिश बांबड़े सामना कर रहे हैं योगेश का। ओवर नंबर 3 चलता हुआ, इस ओवर में सिर्फ 2 रन आए हैं अभी तक। कमाल की बॉलिंग कर रहे हैं योगेश। बांबड़े को बॉल, एक और विकेट। सचिन सतीश प्ले डाउन हो गए वहां पर आतिश बांबड़े, बड़ा झटका लगा है, जड़ से लगी थी बल्ले के, दोनों पैरों के बीच में से स्टंप से टकराई। जीतू तरे बहुत अच्छी कप्तानी कर रहे हैं आज, काफ़ी अनुभवी हैं जीतू तरे और बहुत ही फाइटर क्रिकेटर माने जाते हैं। कुल स्कोर है 25 रन 26 रन। बॉलिंग जो हो रही है वो कमाल की बॉलिंग हो रही है। इस ओवर में 5 गेंदों पर केवल 2 रन और 1 विकेट। देखना है कि दर्शन पाटिल को ऊपर भेजा है पिंच हिटिंग के लिए, क्योंकि दर्शन पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिन्होंने बीपीएल में भी रिवर्स शॉट खेला था। दर्शन पाटिल ने बैट्समैन। योगेश अब तक 1.5 ओवर 10 रन और 3 विकेट। एक्सेलेंट बॉलिंग। राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा मिस्क्यू हुक शॉट है, लेकिन गेंद नो मैंस लैंड में गई है। पीछे से खिलाड़ी जब तक पहुंचे, डायरेक्ट थ्रो, लेकिन अंपायर सहमत नहीं। अपील बहुत जोरदार है और क्रिकेट में जब बेनिफिट ऑफ डाउट देना रहता है तो बैट्समैन के हक में ही जाता है, लेकिन कमाल का क्रिकेट हो रहा है।
3 ओवर की समाप्ति हुई है, रन बने 28। 3 ओवर में कितने चाहिए? अब 51 रन चाहिए। 17.00 का आस्किंग रन रेट और एसपी दापोटे पे अब दबाव बढ़ता हुआ। आने वाले बल्लेबाजों में बिग बर्ड ऑफ रानाल, तालुका क्रिकेट के सबसे फोकस ऑलराउंडर इस सीजन के चिराग माली का आना बाकी है। नए गेंदबाज लगा दिए गए हैं। अक्षय ठेटे को कंटिन्यू रखा गया है। 3 ओवर में 51 रन, डू और डाई। प्रीतेश और दर्शन पाटिल 2 बैट्समैन पिच पर हैं। चिराग माली का आना बाकी है। सुनील पाटिल का आना बाकी है। अक्षय ठेटे, ओ भुलभुलैया, क्या गेंद की थी, समझ ही नहीं पाए। उनका बॉलिंग एक्शन भी थोड़ा अलग है। क्या गेंद कट गई थी, स्टंप्स के ऊपर से निकल गई कॉरिडोर अनसर्टियनिटी से। किस्मत वाले रहे कि बेल से गेंद दूर रही। अक्षय ठेटे, फिर से अच्छी गेंद, फिर से ब्लॉक में। प्रीतेश को खामोश रखा है और इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है। स्विंगिंग यॉर्कर से स्वागत किया जा रहा है। ये देखिए, कोई जवाब नहीं था बैट्समैन के पास। हर गुजरती गेंद के साथ एसपी पे दबाव बढ़ता हुआ। ठेटे की गेंद और जीतू तरे ने अपने आप को झोंक दिया था, लेकिन कैच को लपक नहीं पाए। ये देखिए कितना मोमेंट है उनकी गेंदबाजी में, अंदर लगी थी। ये वही जीतू तरे हैं जिन्होंने बाली ट्रॉफी 2018 का सबसे अच्छा कैच पकड़ा था। $15.50 का इक्वेशन। अक्षय ठेटे की जो आज गेंदें है वो काफी कातिल बन रही है, कातिलाना गेंदबाजी। बोल्ड अराउंड द लेग्स, हाथों के पीछे से समझ ही नहीं पाए दर्शन, और दर्शन को करा दिए डग आउट के दर्शन। बहुत कुछ डिपेंड ये जोड़ी पे करता है। ये अगर जोड़ी टूट गई, मानो सपना टूट जाएगा एसपी दापोटे का। चिराग माली 14.50 का इक्वेशन। ठेटे, इस मरतबा ग्राउंड शॉट खेला आउटफील्ड में बहुत तेज, और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। आई दर्शन घेन मी तुझ डोंगरावर, हे कृपा माव अगरी खोल्यावर। मिस फील्ड
हुआ था पीछे और गेंद सरक गई थी। चिराग माली 4 से खाता खोलते हुए, कुल स्कोर 33 रन, 13 गेंदे और 46 रन। बहुत बढ़िया गेंद और आउट, कॉट बिहाइंड, एज एंड गॉन। अब हर तरह की कठिनाइयां दापोडे के सामने, और 2 ओवर में अब जीतने के लिए जो रन चाहिए वो है 46, लगभग मिशन इम्पॉसिबल। क्या बॉलिंग की अक्षय टेटे ने, 2 ओवर में कितने दिए? 21 रन और 3 विकेट। योगेश ने कितने दिए? 12 रन और 3 विकेट। जीतू तरे ने कप्तानी बहुत अच्छी की है। देखना है कि गेंदबाजी पे किसको बुलाया जाता है। चेतन आए हैं। अब ये छोटा चेतन है या बड़ा ये तो नहीं पता, लेकिन बल्लेबाजों को तो बड़े शॉट लगाने होंगे। चेतन सामना करेंगे उम्मीद की आखिरी किरण, आशा की आखिरी किरण प्रीतेश। नॉन स्ट्राइक पर हैं जीत पाटिल। जब जीत के लिए बहुत मुश्किल लक्ष्य है, जब जीत पाटिल को भेजा है। कमाल का परफॉर्मेंस हम देख रहे हैं, और तारिक रईस अभी तक तो बहुत इत्मीनान में है। इस मरतबा उछाल दिया गया इनको, 6 रन। मुझे तो लगता है कि झिंगाट फिल्म के बाद सबसे ज़्यादा अगर ऑडियंस ने देखा होगा तो इस गाने को, और उसके बाद हमारे भावेश पवार का फेमस सॉन्ग असा डेंजर है बैट्समैन भावेश पवार यो लेफ्टी। बहुत ही खूबसूरत शॉट खेला वहाँ पर, दूर कहीं प्रीतेश ने। देखिए प्रीतेश का जो बॉडी लैंग्वेज है वो बहुत ही पॉजिटिव रहता है। वो कौन सी इक्वेशन में बल्लेबाजी को आए, कौन सी टीम भी सामने रहे और कौन से गेंदबाज भी रहे, वो अपना स्वाभाविक खेल खेलते हैं। 18 पर चेतन, ओ अपील और आउट। अब हम कह सकते हैं कि एसपी दापोडे लगभग पिछले दरवाजे से बाहर जाने की तैयारी में। क्या जश्न मनाया कप्तान जीतू तरे ने जब कैच को हाथों में लिया था। एज एंड गॉन। अब यतीन मडवी को अब बल्लेबाजी को भेजा, हालांकि वो ओपन करते हैं, और सेमीफाइनल मुकाबले में 40 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी उन्होंने विशाखा स्पोर्ट्स के सामने जॉय कुमार ट्रॉफी में। कमाल की गेंदबाजी पहले योगेश और अक्षय ठेटे की, और अब चेतन ने चलता कर दिया प्रीतेश को। यतीन मडवी कितने विकेट गिरे अब तक? 7 विकेटें गिरी है। चेतन
फुल टॉस गेंद स्विंग किया, फील्डर जा रहे हैं, नहीं पहुंच पाए। 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से यतीन अपने शॉट से खुश नहीं है। स्कोर आगे सरकता हुआ 41। कितनी गेंदें कितने रन? 9 गेंदों में 38 रन। ऐसा नहीं कि टोटल बन नहीं सकता है। चेतन यतीन मडवी को इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। रिव्यू मांगा है वहां पर बैट्समैन ने बीमर के लिए। बीमर गेंद है, अंपायर का कहना है। 2 रन स्कोर में आते हुए स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 43 रन 43। देखना है कि जीत अपनी टीम को जीत दिलाने के लिए क्या करते हैं। हालांकि शेक्सपियर कहते हैं कि नाम में क्या रखा है। 9:36 का आंकड़ा है। चेतन जीत के लिए ओ अंधाधुन बल्ला चला दिया, रन पूरा किया बैट्समैन ने। देखना है क्या है लेग बाय। 8 गेंदे 35 रन। यतीन मडवी से अभी भी वो जो कहते हैं कि मोहम सी उम्मीद बाकी है। राजा गुलवी ने आके कुछ समझा है। आज शुरुआत तो राजा गुलवी ने ये रनों की थी। फुल टॉस गेंद ड्राइव किया बहुत तेज गैप के अंदर, बढ़िया फील्डिंग, सिर्फ 1 रन। अब 7 गेंदे और 34 रन। 7 बॉल्स एंड 34 रन्स। हवा अब ठंडी बहती हुई है मैदान के ऊपर। चेतन जीत को उछाल दिया गया इनको। 6 रन। तू काय बघतो वाजव देखिए जीत ने ये सिक्सर लगा के उम्मीदें बंधा दी है, क्योंकि आखिरी ओवर में 28 रन चाहिए। अक्षय टेटे अपने 2 ओवर कर चुके हैं, चेतन का 1 ओवर हुआ है, योगेश के 2 ओवर हुए हैं और यतीन मडवी जो कि अच्छे बैट्समैन हैं। देखना है, काम तो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। अब तक 25 प्लस रन पिछले 27 साल में सिर्फ 5 बार हुए हैं चेस करने में। 25 प्लस। एक ओवर 28 रन। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज राजा गुलवी को। देखिए 2 खिलाड़ी ऑफसाइड में बैट्समैन के सामने खड़े किए गए हैं।
यतीन मडवी सामना कर रहे हैं राजा गुलवी का। और राजा गुलवी ने वो दोनों खिलाड़ी को हटा दिया है क्योंकि वो किसी तरह का जोखिम नहीं लेना चाहते हैं। राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद पुल और पावरफुल 6 रन यतीन मडवी ने कह दिया है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मैच खत्म नहीं हुआ है। खींच के मारा चाबुक। अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी गणपुराया नगरी गणपुराया। 5 गेंदे 22 रन। मैच में एकाएक गर्मी, पिछली 2 गेंदों पे 2 सिक्सर। पहले जीत ने लगाया, अब मडवी ने लगाया। बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लेते हैं। पांच 22। ओ बढ़िया वापसी, फुलर लेंथ की गेंद, डॉट गेंद। 4 22। अब चारा एक ही रह गया है यतीन के सामने, हिट आउट और गेट आउट। अब जाके तारिक रईस की सांसें थम गई है। राजा की गेंद इस मरतबा वाइड। 4-21 का इक्वेशन। लेकिन एसपी दापोडे जो अभी तक बहुत बढ़िया खेल रही थी, रईस बिल्डर ने एक और आसमानी टोला, ये भी जाएंगी मैदान के बाहर। 6 रन। शॉट की फिनिशिंग देखिए, जब शॉट को फिनिश किया उन्होंने, कंधे के पीछे बल्ला जाता हुआ और गेंद काऊ कॉर्नर के पीछे छुपती हुई। 3-15। मैच में अभी काफी जान है, यही कारण है कि 6 लगे हैं तो 6 खिलाड़ी समझाने आए हैं राजा को। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं यतीन मडवी। 3 गेंदे 15 रन। लेकिन एक भी गेंद डॉट गई, मानो छूट गई तो गाड़ी छूट जाएंगी। बॉडी लैंग्वेज बहुत ही पॉजिटिव लग रहा है यतीन मडवी का। स्विंग किया ऑन साइड में, यतीन आउट। सुंटेला कोकणी वारा गो सुंटेला कोकणी वारा सुंटेला कोकणी वारा गो सुंटेला कोकणी वारा लाविली अंब्याची झारा। बहुत अच्छी कोशिश की थी यतीन ने, आखिरकार आउट। और 2 गेंदे और 15 रन ये जब बन सकते हैं जब राजा गुलवी चाहे। नए बैट्समैन राम आए, जबकि एक सिक्सर लगा चुके हैं जीत। देखना है कि जीत और हार का फासला कितना कम करते हैं। 2 गेंदें बची है, 15 रन चाहिए। अच्छी गेंद। अब 1 गेंद और 15। हमारे बीच रमेश पाटिल जी हैं, उनका स्वागत है। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है रईस बिल्डर एंड डेवलपर ने। कॉन्ग्रेचुलेशन तारिक रईस एंड रईस बिल्डर एंड डेवलपर, हार्ड लक एसपी दापोडे। सेमीफाइनल में पहुंचने वाली टीम लगातार दूसरे कप में
इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं राजा गुलवी. आणि जित पाटील आपण यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच राजा गुलवे ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. तसेच जित पाटील यांनी संपर्क साधायचा आहे, व्ही आय पी डायचो राहायचा आहे. त्याने 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. नक्कीच आणि राजा गुलवीसाठी टीमचे संघ मालक तारिक रईस सरांकडूनही 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. राजा गुलवी प्लीज कम फास्ट. राजा गुलवी आज सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी बालाराम पाटील ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफीची आम्हाला स्पॉन्सर केलेले विशाल सदाशिव पाटील यांनी ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. तर टीमचे ऑनर कुछ मिठा हो जाए तारिक रईस यांच्याकडून राजा गुलवे आज केक पेस्ट्री हितेश पाटील आणि त्यांच्याच माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या फलंदाजीवर खुश होऊन दिले गेलेले आहेत. वेल प्लेड राजा अँड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. जित पाटील आपण यायचं आहे. जित पाटील याने 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. जालिंदर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलेलं आहे. जित पाटील तर सेमीफायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा ठरलेला आहे. आणि लगातार नक्कीच दुसऱ्या